नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल सर. वेलकम बॅक टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. सो टुडे इज आवर 6th लेक्चर. आज आपला 6वा लेक्चर आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट वरती. आपल्या या युनिटमध्ये लेक्चर्स जे आहेत ते थोडेसे एक्सटेंड होतील, जास्त होतील लेक्चर, कारण आपला जो हा युनिट आहे पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट हा खूप लेंदी युनिट आहे. यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, भरपूर सारे चॅप्टर्स आहेत जे आपल्याला शिकायचे आहेत, डिस्कस करायचे आहेत. ऑलराईट. सो आजचा आपला 6 लेक्चर जो आहे तो एन्व्हायरमेंटल इश्यू, जे पर्यावरणीय समस्या आहेत त्यावरती आहे. पर्यावरणमध्ये काय काय समस्या येतात, काय काय मेजर्स त्यासाठी घेतले जातात, या सर्व गोष्टी या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये काही अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीजमुळे सुद्धा काही एन्व्हायरमेंटल इश्यूज येतात, जसे की काही एअर पोल्युशन असेल, त्यानंतर ध्वनी प्रदूषण असेल, है ना, जल प्रदूषण असेल, यासारखे जे प्रदूषणे होतात किंवा आणखीन काही प्रदूषणे आहेत त्यामध्ये एन्व्हायरमेंटल इश्यूज मध्ये ते आढळतात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर अकॉर्डिंग टू युअर एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने तुमचा हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. यावरती क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जातात. सो लेट्स गेट डिस्कस्ड. महाराष्ट्र सेट 2022 ची आपली अपकमिंग आता येणारी एक्झामिनेशन आहे. त्यासाठी आम्ही पेपर 1 चा फुल कोर्स लॉन्च केलेला आहे. त्या फुल कोर्समध्ये तुम्हाला सर्व काही अशा गोष्टी मिळणार आहेत जे की तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहेत आणि गरजेचे आहेत तुमच्या प्रिपरेशनमध्ये. ऑलराईट. म्हणजे या सर्व ज्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये मिळणार आहेत त्यावरून तुमचं प्रिपरेशन आणखी बूस्टअप होणार आहे, आणखी स्ट्रॉंग होणार आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा कोर्स जॉईन करून जर तुम्ही स्टडी कराल तर तुम्हाला 75+ मार्क्स पेपर 1 मध्ये मिळणारच. ठीक आहे. तर यामध्ये काय काय प्रोव्हाइड केलं जाईल? तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाइड केले जातील, तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स आणि तुमच्या सरावासाठी MCQs आणि PYQs PDF. PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं PDF तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने MCQs आणि PYQs प्रॅक्टिस कराल तर तुमच्या एक्झामिनेशनला अनुसरून खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप युजफुल असेल तुम्हाला ते. ऑलराईट. सो जॉईन करण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं की या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि जॉईन करू शकता, किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा. त्या ठिकाणी तुम्हाला अशा लोगोचा एक ऍप्लिकेशन दिसेल. हा लोगो आहे त्या ऍप्लिकेशनचा. तो ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की व्हिडिओ चालू आहे. त्या पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. मोबाईल नंबर टाकून त्यानंतर OTP तुम्हाला येईल. OTP आल्यानंतर रजिस्ट्रेशन करा. मग तुमचा जो कोर्स आहे पेपर 1 MH सेट 2022 ती कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्या डॅशबोर्ड वरती सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळतील. ऑलराईट. त्यानंतर तुमची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर एक जो डॅशबोर्ड आहे किंवा त्याला आपण म्हणतो की एक स्क्रीन तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी तुमच्या कोर्सची. तो कोर्समध्ये तुम्हाला जे काही कंटेंट मिळणार आहे, जे काही गोष्टी तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहेत, जसे की कंटेंट्स वगैरे, तुमचे झालेले लेक्चर्स, तुमचे नोट्स, तुमचे व्हिडिओ लेक्चर्स, राईट, तुमची टेस्ट, हे सर्व गोष्टी तुम्हाला कंटेंटमध्ये मिळणार आहेत. ओके. त्यानंतर ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय मिळेल तर जो फ्री कंटेंट म्हणून आहे, तुम्ही स्क्रोल डाऊन कराल तर फ्री कंटेंट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन टेस्ट सर्वांना अटेंड करायची आहे. इव्हॅल्युएशन टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट आहे. ते सर्वांनी अटेंड करायचीच आहे आणि ते कितीही वेळा तुम्ही अटेंड करू शकता. त्यानंतर कोर्स जॉईन करण्यासाठी त्याच्याच खाली तुम्हाला या ठिकाणी ब्ल्यू एक बॉक्स दिसेल. तिथे जाऊन तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. त्याचप्रमाणे पेपर 2 कॉमर्स असेल, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, राईट, आणखी मराठी, इंग्लिश यासारख्या विषयांसाठी सुद्धा आम्ही कोर्स लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर, ज्यामध्ये लाईव्ह सेशन्स, रेकॉर्डेड सेशन्स, सर्व गोष्टी असतील. क्रॅश कोर्सेस सुद्धा त्यामध्ये असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला सरावासाठी MCQs आणि PYQs PDF देखील यामध्ये मिळणार आहे. ऑलराईट. सो पेपर 2 ला जॉईन करण्यासाठी सेम प्रोसेस आहे. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज कॉल करून करू शकता, किंवा ऑल कॅटेगरीज मध्ये जाऊन MH सेट तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करा. तुमचा पेपर 2 चे जे काही कोर्सेस अवेलेबल आहेत त्या ठिकाणी ते तुम्ही जॉईन करू शकता. ऑलराईट. नाव लेट्स गेट स्टार्टेड. पर्यावरणीय समस्या किंवा एन्व्हायरमेंटल इश्यूज आपण त्याला म्हणतो. डे बाय डे मध्ये आपण बघत असतो की जसे की काही वायू प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं, है ना.
हे आपल्या डे बाय डे जे आपलं रुटीन असतो त्यामध्ये आपण आजूबाजूला आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये पाहतच असतो. जसं की ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकमध्ये होणारं ध्वनी प्रदूषण, ट्रॅफिकमुळे होणारं गॅसेस इमिशन होणं, गॅसेस धुरांच्यामुळे है ना. तर त्या धुरामध्ये भरपूर सारे केमिकल्स असतात, धुरामध्ये भरपूर सारे असे हार्मफुल काही केमिकल्स असतात जे की एन्व्हायरमेंटला आणि ह्युमन्सला सुद्धा इम्पॅक्ट करत असतात है ना. अशाच प्रकारे भरपूर सारे काही एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत किंवा असे फॅक्टर्स आहेत जे की एन्व्हायरमेंटला इफेक्ट करत असतात किंवा ह्युमन्सला इफेक्ट करत असतात. बघा, एन्व्हायरमेंटल इश्यूज आर इफेक्ट्स ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटी ऑन biophysical environment, most often which are harmful effects that cause environmental degradation. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल इश्यूज जे आहेत ते काय आहेत, ते ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत ज्यामुळे की एन्व्हायरमेंट वरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो हार्मफुल असतो आणि ते एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनला सुद्धा काय आहे, इम्पॅक्टफुल आहे. किंवा एन्व्हायरमेंटल जे इश्यूज मध्ये हा एक टाइप आहे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन है ना. त्यालाच आपण काय म्हणतो, पर्यावरणाचा ऱ्हास. ओके. त्यानंतर बघा, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज अ प्रॅक्टिस ऑफ प्रोटेक्टिंग द नॅचरल environment on the individual, organizational and governmental levels for the benefits of both environment and humans. यामध्ये काय सांगितलंय की आपण जे एन्व्हायरमेंटल इश्यूज पाहतो त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी जे काही प्रॅक्टिसेस असतात, ऍक्शन्स असतात, इम्प्लिमेंटेशन्स असतात किंवा इनिशिएटिव्ह असतात, हे काय असतात, हे नॅचरल एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठीचे इनिशिएटिव्ह असतात है ना. ते इंडिव्हिज्युअल लेवलवरती असतं, ते ऑर्गनायझेशनल लेवलवरती असतं, ते गव्हर्नमेंट लेवलवरती सुद्धा असतं, जेणेकरून त्याचा बेनिफिट किंवा त्याचा फायदा है ना तो ह्युमनला सुद्धा होतो आणि एन्व्हायरमेंटला सुद्धा होतो. कारण आपल्याला माहिती आहे की नॅचरल गोष्टींचा भरपूर असा उपयोग आपल्याला होतो है ना. भरपूर सारे बेनिफिट्स आपल्याला मिळतात निसर्गाकडून. सो निसर्गाला प्रोटेक्ट करणं हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा एक हेतू असला पाहिजे, प्रत्येक इंडिव्हिज्युअलची एक रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे है ना. तर तेच रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येक ऑर्गनायझेशनची आणि प्रत्येक गव्हर्नमेंटची सुद्धा असते. सो एन्व्हायरमेंटला जर आपण प्रोटेक्ट केलं तर ते एन्व्हायरमेंट साठी सुद्धा बेनिफिशियल असतं आणि त्या एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनमुळे आपल्याला ह्युमन्सला सुद्धा ते बेनिफिशियल असतं. ठीक आहे. या ठिकाणी एन्व्हायरमेंटल इश्यूजला आपण काही 3 टप्प्यामध्ये किंवा 3 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. द इश्यूज कॅन बी डिवाइडेड इंटू 3 लेवल्स. 3 लेवलमध्ये आपण त्याला डिवाइड करून बघूया. लोकल इश्यूज, स्थानिक समस्या. ऑलराईट. या समस्यांशी संबंधित आहेत है ना. कुठल्या, जसे की काही भागात पाण्याची कमतरता असणे, काही स्थानिक जंगलांची मातीची धूप होणे है ना, त्याला म्हणतात इरोजन, सॉइल इरोजन. एकाच शहरातील भिन्न प्रदूषण पातळी, त्यानंतर काय, भूस्खलन इत्यादी स्थानिक पातळीवर त्यांचा सामना करणे आवश्यक आहे. म्हणजे लोकल इश्यूज आहेत ना, जसं की या लोकल इश्यूज आहेत, पाण्याची कमतरता असणे, जंगलांची माती म्हणजे जंगलामधील जी सॉइल आहे त्याचं इरोजन होणे है ना. त्यानंतर डिफरंट लेवल ऑफ पोल्युशन्स, प्रत्येक एकच सेम सिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशनचे लेवल तुम्हाला बघायला मिळतील. असे जे काही लोकल इश्यूज आहेत त्याला सुद्धा टॅकल करणं किंवा त्या लोकल लेवलच्या इश्यूजना सुद्धा टॅकल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऑलराईट. सो त्यासाठी सुद्धा लोकल लेवलवरती काही मेजर्स घेतले जातात इंडिव्हिज्युअली किंवा गव्हर्नमेंट लेवलवरती, जे की या सर्व इश्यूजना टॅकल करत असतात. पुढे सेकंड लेवल आहे किंवा सेकंड टाइप आहे रिजनल इश्यूज, प्रादेशिक समस्या. काही प्रादेशिक समस्या खाली दिलेल्या आहेत, जसे की वाळवंटीकरण आणि दुष्काळ, त्यानंतर पूर आणि मातीची धूप है ना. त्यानंतर समुद्राच्या पातळीत वाढ, समुद्र किनाऱ्याची धूप म्हणजे इरोजन, खाऱ्या पाण्याच्या घुसखोरीमुळे किंवा सॉल्ट वॉटर इंट्रुजनमुळे काय होतं, क्षारता वाढणे, पूर आणि पुरामुळे होणारे नुकसान, किनारी ओलसर जमिनींना धोका किंवा शेतीला धोका किंवा डिफॉरेस्टेशन, ज्याला जंगल तोड आपण म्हणतो, हे सर्व काय रिजनल इश्यूज आहेत है ना. काही पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा पर्टिक्युलर अशा जॉग्राफिकल एरियाजमध्ये किंवा जॉग्राफिकल डिव्हिजनमध्ये आपण म्हणू शकतो, या सर्व ज्या समस्या आहेत त्या आपण पाहतो है ना. वाळवंटीकरण आणि दुष्काळ म्हणजे ड्रॉट्स आणि डेझर्टिफिकेशन आपण ज्याला म्हणतो, राईट. म्हणजे ज्याला आपण आणखीन काय म्हणू शकतो की ड्रॉट एरिया जे आहेत ते निर्माण होणे, ज्या ठिकाणी पाण्याची भरपूर कमतरता असते. त्यानंतर
बीच इरोजन होतं, सी लेवल आपलं जो समुद्र असतो त्या समुद्र किनारी जे बीच असते त्याचं सुद्धा कधी कधी इरोजन होत असतं है ना. सॉल्ट वॉटर इंट्रोजनमुळे म्हणजे पाण्याच्या घुसखोरीमुळे, समुद्राच्या पाण्याच्या घुसखोरीमुळे काय होतं की सॅलिनिटी जी आहे, क्षारता त्याला म्हणतो आपण, ती काय असते वाढत असते. त्यानंतर पूर येणे, पुरामुळे जे काही नुकसान होणे, हे सर्व इश्यूज आहेत रिजनल लेवलवरती. त्यानंतर डिफॉरेस्टेशन आहे, जंगलतोड. जंगलतोड सुद्धा एक मेजर रिझन आहे किंवा एक फॉरेस्ट काय करत असतं की जे आपले पूर आहे है ना, सुनामी वगैरे आहे, त्याचा जो इम्पॅक्ट असतो त्याला स्लो डाऊन करत असतं. स्लो डाऊन किंवा आपण त्याचा जो स्ट्रोक असतो पाण्याचा तो काय करत असतो, कमी करत असतो. सो फॉरेस्ट जे आहे त्यामध्ये एक मेजर रोल प्ले करत असतो त्या इम्पॅक्टला कमी करण्यासाठी. त्यामुळे फॉरेस्ट असणं किंवा जंगल असणं हे एक सुनामीसाठी चांगलं एक सोल्युशन आहे. ठीक आहे. सो जंगलतोड करणं ही एक समस्या आहे. जंगलतोडमुळे भरपूर सारे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स होतात किंवा एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा काही क्लायमेट मध्ये सुद्धा चेंजेस होत असतात. ओके. त्यानंतर ग्लोबल इश्यूज आहेत है ना. जागतिक पातळीवरचे काही समस्या आहेत, त्यामध्ये हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग हे सर्व गोष्टी आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे तुम्ही बघू शकता की नॉर्मली जो आपला ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारा जो इश्यू आहे तो प्रत्येक सेंचुरीला किंवा प्रत्येक 100 वर्षानंतर जे तापमान आहे ते 3 ते 4 डिग्री काय करत असतं, वाढत असतं है ना, ग्लोबल वॉर्मिंगमुळे. उत्तर दक्षिण विभाजन, नॉर्थ आणि साऊथ याचं डिव्हिजन. नॉर्थ आणि साऊथ डिव्हिजन मध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा. जे नॉर्थ साइडचे कंट्रीज आहेत आणि जे साऊथ साइडचे कंट्रीज आहेत. नॉर्थ साइडचे इन द सेन्स की जे आपले वर्ल्डचा जो मॅप आहे त्यामध्ये जर तुम्ही पूर्ण कॉन्टिनेंट्सला 2 भागामध्ये डिवाइड केलं तर नॉर्थ साइडचे कंट्रीज जसे की कॅनडा, युके, रशिया वगैरे हे सर्व कंट्रीज कसे आहेत, हे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, राईट. आणि त्याच्या खाली जे कंट्रीज आहेत त्यामध्ये काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. मोस्ट ऑफ द डेव्हलपिंग कंट्रीज जे आहेत ते साऊथ साईडला आहेत है ना. जसे की आफ्रिकन काही कंट्रीज आहेत, इंडिया सुद्धा डेव्हलपिंग कंट्री आहे है ना. सो जे नॉर्थ साइड कंट्रीज आहेत त्यामध्ये वर्ल्डचं पॉप्युलेशन पैकी फक्त 20% लोक राहतात आणि खाली जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यामध्ये किती राहतात, 80%. परंतु जे 20% वर्ल्ड पॉप्युलेशन आहे है ना, ते 80% लोकांपेक्षा जास्त एनर्जी काय करत असतात, कंझ्युम करत असतात किंवा कंझ्युम करत आहेत, राईट. ऑन अदर हँड द साऊथ कडचे जे पॉप्युलेशन आहे which is one of the developing nations of the world is still struggling to provide the basic needs of its population like food, water, shelter, clothing, education and health है ना. नॉर्थ साइडला कसं जे डेव्हलप्ड कंट्री आहे त्यांच्याकडे हे बेसिक नीड्स जे आहेत ते पूर्णपणे ते फुलफिल करू शकतात. परंतु जे साऊथला जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत ते आता सुद्धा काय करत आहेत, स्ट्रगल करत आहेत टू fulfill the basic needs to their population like food, water, shelter वगैरे वगैरे, राईट. त्यानंतर आहे जागतिक लेवलवरती इश्यू कुठला आहे, बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मध्ये काय आहे, प्लांट्स आणि ॲनिमल्स या दोघांची पण काही लॉसेस आहेत. याला फ्लोरा आणि फोना असं आपण म्हणतो. ठीक आहे. ऑल राईट. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याला डिटेलमध्ये आणखीन काही इश्यूज आहेत ते पाहणार आहोत. सो सर्वांनी नेक्स्ट लेक्चर अटेंड करायचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू फॉर युअर एक्झामिनेशन.